श्री स्वामी समर्थ. बघा, आपण सांसारिक माणसं आहोत. प्रत्येकाची काही ना काही इच्छा असतेच. कितीही जरी आपल्या घरामध्ये सुख सोयी असल्या तरी अशी काहीतरी इच्छा असते आपली जी पूर्ण व्हावी असं वाटत असतं. आणि आपण प्रयत्न करूनही ज्यावेळी आपल्याला यश मिळत नाही, तर बघा, आपण देवाची एखादी सेवा जर केली ना तर सहजपणे त्या गोष्टी साध्य होतात. त्यामुळं अनेकांना असा अनुभव आलेला आहे. तर आता अतिशय पवित्र आणि तितकाच महत्त्वाचा महिना, अतिशय प्रभावी महिना म्हणजे श्रावण महिना हा येणार आहे, ज्याला व्रतवैकल्याचा राजा म्हटलं जातं. ज्यांना एरवी वर्षभरात काहीही करणं शक्य होत नाही, त्यांनी फक्त श्रावण महिन्यात जरी शंकराची एखादी सेवा केली ना तरीही शंकराच्या कृपेनं, महादेवाच्या कृपेनं नक्की त्यांची इच्छा पूर्ण होईल. बघा, कारण कसं आहे की शंकरांना भोळा शंकर असं म्हणतात. ते सहज प्रसन्न होतात. अगदी साधी सोपी सेवा केली तरीही तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. पण सेवा करत असताना खंड न पडता तुम्हाला ती सेवा करायची आहे. मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की तुम्ही सहजपणे करू शकता. अगदी सहजपणे तुम्ही ती सेवा करू शकता. तर संकल्प करून जर ती सेवा केली तर अतिशय उत्तम. तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्हाला लवकर उठून महादेवाच्या एखाद्या मंदिरात जाऊन या आणि घरी आल्यानंतर तुम्ही देवासमोर जाऊन बसा. महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करा आणि संकल्प करून तुम्हाला ही सेवा करायची आहे. संकल्प करून जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही महादेवाला बोलून दाखवा आणि ती सेवा करायला सुरुवात करा. आता सेवा करायचं म्हणजे काय आहे की जर तुम्हाला एरवी उपवास सोमवार करणं शक्य होत नसेल तर किमान श्रावण महिन्यामध्ये तरी तुम्ही सोमवारी उपवास करावेत. म्हणजे फक्त सोमवारी जरी उपवास केले, आता काही जण अगदी महिनाभर उपवास करतात, पण उपवास केलं म्हणजेच देव प्रसन्न होतो असं नाही. उपवास न करता सुद्धा देव प्रसन्न होतो, कारण देवाला भोळी भक्ती महत्त्वाची असते. उपवास तुम्ही करताय का नाही हे जास्त महत्त्वाचं नाही, पण शक्य असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात तरी सोमवारचा उपवास करू शकता. फलाहार वगैरे खाऊन तुम्ही उपवास धरू शकता आणि शक्य नसेल तर न उपवास करता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तरीही तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तर महादेवाच्या पिंडीवरती घरी आल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करा आणि शिवलीलामृत या ग्रंथातील 11व्या अध्यायाचं तुम्हाला वाचन करायचं आहे. तर या अध्यायाचं जरी तुम्ही फक्त प्रत्येक सोमवारी जरी वाचन केलं तरीही बघा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. कारण ग्रंथातील 11वा अध्याय म्हणजे त्या ग्रंथाचं सार आहे. अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यांना पूर्ण ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त हा 11वा अध्याय जरी वाचन केला तरीही अतिशय उत्तम. तर बघा, तर हा अध्याय तुम्ही अगदी 1 ते 1.5 तासामध्ये आरामात वाचन करू शकता. पण वाचायचं आहे म्हणून अगदी कसाही वाचेल, पटकन वाचेल असं करू नका. तर मनापासून तुम्ही हा अध्याय वाचा. प्रत्येक सोमवारी हा अध्याय तुम्ही वाचा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 1 माळी 11 माळी जितका शक्य होईल तितकं तुम्हाला जेवढं जमेल तेवढा जप करा. आणि त्याचबरोबर अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तर जमेल तितकं अन्नदानही करा, कारण प्रत्येक दानामध्ये श्रेष्ठ दान अन्नदान असतं. आणि अगदी भगवान शंकराची ही साधी सोपी जरी सेवा केलीत ना तरीही तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. पण महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना काही लोकांच्याकडून काही चुका होतात, तर त्या चुका शक्यतो टाळा. तर त्या कोणत्या चुका आहेत हे मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर त्या चुका म्हणजे कसं आहे की महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना काही लोक गरम दुधानं अभिषेक करतात. तर असं करू नका. तर जे दूध तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेकासाठी वापरणार आहात ते थंड असायला पाहिजे. तापवण्याआधी तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि थंड दुधानं महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करा. जे तांदूळ तुम्ही वाहणार आहात ते तांदूळ अखंड असायला हवेत. आणि महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू वाहू नका, कारण महादेव हे संन्याशी आहेत. आणि महादेवाच्या पिंडीला चुकूनही तुळशी पत्र अर्पण करू नका. आणि त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवरती जी काही तुम्ही फुलं वाहणार आहात ती शक्यतो पांढऱ्या रंगाची असावीत. ह्या अशा साध्या सोप्या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि